पर्यटनाचे महत्त्व. पर्यटन हा एक व्यापक आणि बहुआयामी प्रक्रिया आहे ज्यामध्ये लोक त्यांच्या दिनचर्येतून बाहेर पडतात आणि नवीन ठिकाणी प्रवास करतात. त्याचा उद्देश मनोरंजन, विश्रांती, शिक्षण, धार्मिक किंवा वैद्यकीय असू शकतो. जागतिक पर्यटन संघटनेच्या UNWTO मते पर्यटनामध्ये एखाद्या व्यक्तीच्या नेहमीच्या निवासस्थानाबाहेर प्रवास करणे आणि तेथे 24 तासांपेक्षा जास्त किंवा 1 वर्षापर्यंतचा कालावधी घालविणे यात समाविष्ट आहे. उदाहरणार्थ 2019 मध्ये 1.5 अब्ज आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी इतर देशांना भेट दिली, जे पर्यटनाच्या वाढत्या लोकप्रियतेचे प्रतिबिंब आहे. पर्यटन हा केवळ प्रवास आणि विश्रांतीचा उपक्रम नाही, तर त्याचे व्यापक सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व आहे. पर्यटनाची जागतिक वाढ ही त्याच्या विविध फायद्यांमुळे होत आहे. आर्थिक लाभ. पर्यटनामुळे स्थानिक आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्था बळकट होऊ शकतात. पर्यटन हा परकीय चलनाच्या उत्पन्नाचा हा एक प्रमुख स्रोत आहे. उदाहरणार्थ 2019 मध्ये भारताने पर्यटनातून सुमारे 30 अब्ज अमेरिकन डॉलरचे परकीय चलन कमावले. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस आणि गाइडिंग सर्व्हिसेसमुळे पर्यटन उद्योगातील लाखो लोकांना रोजगार मिळतो. रोजगाराच्या संधी. पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. हॉटेलमधील कर्मचारी, पर्यटन मार्गदर्शक, ट्रॅव्हल एजंट आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजक अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार निर्माण करणारा हा एक श्रमप्रधान उद्योग आहे. जागतिक स्तरावर पर्यटन क्षेत्रात 330 दशलक्षहून अधिक लोकांना रोजगार आहे. सांस्कृतिक आणि सामाजिक फायदे. पर्यटनामुळे विविध संस्कृतींमधील संवाद आणि सहकार्य वाढते. सांस्कृतिक वारसा आणि परंपरा जपण्यासाठी उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ राजस्थानमधील स्थानिक लोकसंगीत आणि नृत्याचे सादरीकरण पर्यटकांचे आकर्षण बनते आणि त्याच वेळी पारंपरिक संस्कृतीही टिकवून ठेवण्यास मदत होते. पर्यावरण संरक्षण. इको टुरिझमसारख्या संकल्पनांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाला चालना देता येते. नैसर्गिक वारसा आणि जैवविविधता जपण्यासाठी पर्यटन हे प्रभावी साधन ठरू शकते. भारतातील केरळ राज्यात इको टुरिझमने स्थानिक पर्यावरणाच्या संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पर्यटन अभ्यासाचे महत्त्व. पर्यटन अभ्यासातून केवळ प्रवासाशी संबंधित माहिती मिळत नाही, तर त्याचे अनेक सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक फायदेही होतात. पर्यटन उद्योग समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण आर्थिक विकास. पर्यटन हा जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख भाग आहे. 2019 मध्ये जागतिक GDP मध्ये पर्यटनाचा वाटा 10.4% होता. परकीय चलन उत्पन्न आणि रोजगार निर्मितीचा हा महत्त्वाचा स्रोत आहे. उदाहरणार्थ भारतात 2019 मध्ये पर्यटनातून मिळणारे परकीय चलन 30 अब्ज डॉलरच्या जवळपास होते. संस्कृती आणि वारसा संवर्धन. पर्यटन अभ्यासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध देश आणि संस्कृतींची माहिती मिळू शकते. सांस्कृतिक वारसा. स्थळांना पर्यटनातून उत्पन्न मिळते, त्यामुळे या स्थळांच्या संवर्धनास मदत होते. ताजमहाल, जयपूर सारख्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांचे जतन करण्यात पर्यटनाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पर्यावरण संवर्धन. पर्यटन अभ्यासात इकोटुरिझम आणि शाश्वत पर्यटन यासारख्या विषयांवर भर दिला जातो, जे पर्यावरण जागरूकता पसरवतात आणि नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट करतात. पर्यटनात करिअरच्या संधी. पर्यटन उद्योग हे वेगाने वाढणारे क्षेत्र आहे आणि त्यात करिअरच्या अनेक संधी आहेत. ट्रॅव्हल एजंट पर्यटकांना त्यांच्या सहलींचे नियोजन, तिकिटे बुकिंग, हॉटेल आरक्षण इत्यादींमध्ये मदत करतात. ट्रॅव्हल एजन्सीचा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो, कारण ती एक महत्त्वपूर्ण सेवा प्रदान करते. टूर गाईड पर्यटकांना स्थळांची माहिती देतात आणि स्थानिक संस्कृतीची ओळख करून देतात. ज्यांना वेगवेगळ्या भाषा अवगत आहेत आणि ज्यांना इतिहास आणि संस्कृतीत रस आहे त्यांच्यासाठी हे करिअर योग्य आहे. हॉटेल मॅनेजमेंट. हॉटेल उद्योग हा देखील पर्यटनाचा अविभाज्य भाग आहे. हॉटेल मॅनेजर,
शेफ आणि इतर संबंधित नोकऱ्यांमध्ये नोकरीच्या संधी आहेत. भारतात दरवर्षी लाखो पर्यटक येतात, ज्यामुळे हॉटेल उद्योगाचा विकास होतो. पर्यटन अधिकारी, शासकीय क्षेत्रातील पर्यटन विभागात काम करणारे अधिकारी पर्यटनाला चालना देण्यासाठी व पर्यटनस्थळांच्या विकासासाठी हातभार लावतात. इव्हेंट मॅनेजमेंट, संगीत मैफिली, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा कार्यक्रम यासारख्या पर्यटनाशी संबंधित कार्यक्रम आणि महोत्सवांचे आयोजन इव्हेंट मॅनेजरसाठी करिअरची उत्तम संधी प्रदान करते. याशिवाय पर्यटन क्षेत्राशी संबंधित अनेक बाबतीत नोकरी व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. पर्यटन अभ्यासाचे इतर फायदे. समाजशास्त्रीय दृष्टिकोन. पर्यटन अभ्यासामुळे विद्यार्थ्यांना विविध समाजांची रचना, त्यांच्या चालीरीती समजून घेण्याची संधी मिळते. कम्युनिटी डेव्हलपमेंट. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या अनेक ग्रामीण व मागास भागांच्या विकासासाठी पर्यटन उपयुक्त ठरते. याचे उदाहरण सिक्कीम आणि उत्तराखंड सारख्या राज्यांमध्ये पाहायला मिळते. ग्लोबल नेटवर्किंग. या क्षेत्रात काम केल्याने विविध देश आणि प्रदेशातील लोकांशी संपर्क प्रस्थापित होतो, जो वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून फायदेशीर ठरतो. पर्यटनाची संकल्पना. पर्यटनाची व्याख्या. पर्यटन म्हणजे लोकांनी त्यांच्या दैनंदिन जीवनापासून दूर प्रवास करताना करत असलेल्या सर्व क्रिया होय. हा प्रवास विश्रांती, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक किंवा व्यावसायिक कारणांसाठी असू शकतो. जागतिक पर्यटन संघटनेच्या UNWTO मते पर्यटन म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्याच्या नेहमीच्या निवासस्थानाबाहेर 24 तास ते 1 वर्षांपर्यंत केलेला प्रवास आणि क्रिया होय. 2019 मध्ये जगभरात सुमारे 1.5 अब्ज आंतरराष्ट्रीय सहलींची नोंद केली गेली, जे पर्यटनाची विशालता आणि त्याची वाढती मागणी दर्शविते. पर्यटनाचे प्रमुख घटक. पर्यटन समजून घेण्यासाठी खालील मुख्य घटक आहेत. पर्यटक, प्रवास करणारी व्यक्ती हे लोक विश्रांती, तीर्थयात्रा, वैद्यकीय किंवा व्यवसायासाठी प्रवास करतात. पर्यटन स्थळ. पर्यटक ज्या ठिकाणी प्रवास करतो. उदाहरणार्थ ताजमहाल, काश्मीरमधील पर्वत आणि गोव्यातील समुद्रकिनारे ही भारतातील प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. पर्यटन सेवा. यामध्ये हॉटेल्स, वाहतूक, गाईड सर्व्हिसेस, रेस्टॉरंट्स आदींचा समावेश आहे. पर्यटन सेवा पर्यटकांना आराम आणि सुविधा देतात, जसे की इंडिगो आणि एअर इंडियासारख्या एअरलाइन्स किंवा ओयो रूम्ससारख्या हॉटेल्स. आकर्षणे. हे असे ठिकाण आहे जिथे पर्यटक विशेषतः जातात. उदाहरणार्थ उत्तराखंडमधील ऋषिकेश हे धार्मिक पर्यटनाचे प्रमुख आकर्षण आहे. पर्यटनाचे प्रकार. पर्यटनाचे त्याच्या उद्दिष्टांच्या आधारे विविध श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते. लेझर टुरिझम. यामध्ये लोक विश्रांती आणि मनोरंजनासाठी प्रवास करतात. उदाहरणार्थ हिमाचल प्रदेशला भेट देणारे भारतीय पर्यटक. सांस्कृतिक पर्यटन. एखाद्या ठिकाणची संस्कृती, कला, संगीत आणि इतिहास जाणून घेण्यासाठी हे पर्यटन केले जाते. उदाहरणार्थ जयपूरमधील पर्यटक तेथील सांस्कृतिक वारसा आणि किल्ले पाहण्यासाठी येतात. धार्मिक पर्यटन. यात तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. उदाहरणार्थ कुंभमेळा किंवा वैकुंठ यात्रेसाठी दरवर्षी लाखो लोक भारतात येतात. मेडिकल टुरिझम. आरोग्य सेवेसाठीच्या प्रवासाला मेडिकल टुरिझम म्हणतात. अनेक परदेशी पर्यटक परवडणाऱ्या आणि प्रगत वैद्यकीय सेवांसाठी भारतात येतात, जसे की दिल्ली आणि चेन्नईमध्ये आरोग्य सेवांचा लाभ घेतात. पर्यटनाचे परिणाम. पर्यटनाचे विविध परिणाम आहेत. आर्थिक परिणाम. पर्यटन क्षेत्रातून रोजगार आणि उत्पन्न निर्माण होते. 2019 मध्ये भारताने पर्यटनातून सुमारे $30 अब्ज परकीय चलन कमावले. सामाजिक प्रभाव. पर्यटनामुळे विविध संस्कृतींमध्ये परस्पर समन्वय आणि समजूतदारपणा वाढतो. मात्र अतिपर्यटनामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक तणाव निर्माण होऊ शकतो. पर्यावरणीय परिणाम. पर्यटनाचा पर्यावरणावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होऊ शकतो. इको टुरिझमसारख्या मॉडेलमुळे पर्यावरण रक्षण होते. नकारात्मक दृष्ट्या अतिपर्यटन स्थळांवर जास्त गर्दी केल्याने प्रदूषण होऊ शकते आणि नैसर्गिक संसाधनांचे नुकसान होऊ शकते. उदाहरणार्थ
मनालीसारख्या ठिकाणी अतिपर्यटनामुळे नैसर्गिक परिसंस्थेवर परिणाम होत आहे. पर्यटनाची व्याख्या. एक जागतिक पर्यटन संघटनेची UNWTO व्याख्या. UNWTOच्या मते पर्यटन म्हणजे ते सर्व उपक्रम जे लोक त्यांच्या नेहमीच्या निवासस्थानाबाहेर 24 तास ते 1 वर्षाच्या कालावधीसाठी प्रवास करताना करतात. यात विश्रांती, व्यवसाय किंवा इतर कारणांसाठी प्रवासाचा समावेश आहे. या व्याख्येनुसार एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी 24 तासांपेक्षा कमी काळ राहिल्यास त्याला डे व्हिजिटर आणि जास्त काळ राहिल्यास त्याला पर्यटक म्हणतात. 2. हर्मन व्हॉन शुलार्डची व्याख्या. हर्मन व्हॉन शुलार्ड यांच्या मते पर्यटन म्हणजे प्रवासादरम्यान एखाद्या व्यक्तीला भेट देऊन त्या ठिकाणी राहण्यामुळे निर्माण होणाऱ्या सर्व घटना आणि नातेसंबंधांचा संच होय. या व्याख्येत पर्यटकाचे उपक्रम आणि त्या ठिकाणाशी संबंधित सेवा पर्यटनाचा भाग आहेत. भेटीचा हेतू काहीही असो, प्रवासावर लक्ष केंद्रित केले जाते. 3. मॅथिसन आणि वॉलची व्याख्या. मॅथिसन आणि वॉलने पर्यटनाची व्याख्या अशी केली: पर्यटन म्हणजे तात्पुरते पुनर्वसन ज्यामध्ये लोक त्यांच्या नेहमीच्या निवासस्थानाबाहेर प्रवास करतात आणि तेथे क्रियामध्ये गुंतलेले असतात, जे तात्पुरते आणि त्यांनी केलेल्या खर्च आणि सेवांशी जोडलेले असतात. ही व्याख्या प्रवास, थांबे आणि पर्यटन सेवांवर जोर देते. 4. गिल्बर्टची व्याख्या. गिल्बर्टच्या मते पर्यटन ही अशी प्रक्रिया आहे ज्याअंतर्गत लोक एका ठिकाणी कायमस्वरूपी राहत नाहीत, तर विरंगुळा किंवा करमणुकीच्या उद्देशाने दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. ही व्याख्या विश्रांतीचा उद्देश प्राथमिक मानते आणि त्याची व्याप्ती मनोरंजन, शैक्षणिक आणि सांस्कृतिक हेतूंपर्यंत विस्तारलेली आहे. पर्यटनाच्या सर्व व्याख्यांचा हेतू असा आहे की पर्यटनात प्रवास, थांबे आणि प्रवासादरम्यान लोकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवांचा समावेश आहे. पर्यटन हे व्यवसाय असो वा विरंगुळाचे ठिकाण असो, त्यात प्रवास आणि आर्थिक घडामोडींचे मिश्रण असते. जागतिक पर्यटन उद्योगाने 2019 मध्ये $1.7 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचे योगदान दिले, जे जागतिक अर्थव्यवस्थेत या क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका दर्शविते. पर्यटनाचा विकास. प्राचीन काळातील पर्यटनाचा उगम प्राचीन काळी झाला, जेव्हा लोक धार्मिक, सांस्कृतिक आणि व्यापारी कारणांसाठी प्रवास करत असत. धार्मिक पर्यटन. सुरुवातीच्या संस्कृतींमध्ये भारतातील काशी, ग्रीसमधील डेल्फी आणि इजिप्तमधील पिरामिड ही धार्मिक स्थळे तीर्थक्षेत्रांची प्रमुख केंद्रे होती. ट्रेडिंग टुरिझम. चीनपासून युरोपपर्यंत पसरलेल्या सिल्क रोडसारख्या प्राचीन व्यापारी मार्गांमुळे व्यापारी आणि प्रवासी यांच्यातील प्रवासाला प्रोत्साहन मिळत असे. दळणवळणाची साधने मर्यादित आणि अनागोंदी असल्याने या काळात प्रवास करणे खूप अवघड होते. मध्ययुगीन युगात पर्यटनाचा विकास. मध्ययुगीन काळी प्रवास हा प्रामुख्याने धार्मिक व शैक्षणिक कारणांसाठी होता. युरोपमधील तीर्थयात्रा. या काळात युरोपातील ख्रिस्ती तीर्थयात्रा वाढल्या. जेरुसलेमसारख्या धार्मिक स्थळांवर लोक लांबचा प्रवास करत होते. एज्युकेशनल टुरिझम. युरोपमध्ये विद्यापीठांच्या स्थापनेनंतर अभ्यासक आणि विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ लागले. उदाहरण: ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संख्या या काळात झपाट्याने वाढली. औद्योगिक क्रांती आणि आधुनिक पर्यटनाचा उदय. 18व्या आणि 19व्या शतकातील औद्योगिक क्रांतीने वाहतूक आणि प्रवासात क्रांती घडवून आणली. रेल्वे आणि स्टीमबोट्स. औद्योगिक क्रांतीदरम्यान रेल्वे आणि स्टीमबोट विकसित झाल्या, ज्यामुळे लांब पल्ल्यांचा प्रवास स्वस्त आणि सुलभ झाला. थॉमस कुक. 1841 मध्ये थॉमस कुकने जगातील पहिली पॅकेज ट्रिप सुरू केली आणि संघटित पर्यटनाची सुरुवात केली. 1855 मध्ये त्याने पहिल्या आंतरराष्ट्रीय पॅकेज ट्रिपची योजना आखली, ज्यामुळे लंडन ते पॅरिस हा प्रवास शक्य झाला. या युगाने पर्यटनाला औद्योगिक आणि संघटित स्वरूप दिले आणि लोकांसाठी विरंगुळ्याच्या सहलींचा मार्ग मोकळा केला. आधुनिक युगात पर्यटनाचे जागतिकीकरण. 20व्या शतकात विमाने, मोटारकार आणि इंटरनेट सारख्या वाहतुकीच्या साधनांनी पर्यटनाला जागतिक बनवले. हवाई प्रवासाची वाढ. 1950च्या दशकात व्यावसायिक हवाई प्रवास सुरू झाल्याने आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळाली. 2019 मध्ये 4.5 अब्जाहून अधिक लोकांनी हवाई प्रवासाद्वारे प्रवास केला.
पर्यटन उद्योगाचे जागतिकीकरण. आज पर्यटन हा जगातील सर्वात मोठा उद्योग आहे. 2019 मध्ये पर्यटनाने जागतिक जीडीपी मध्ये 10.4% योगदान दिले आणि सुमारे 330 दशलक्ष लोकांना रोजगार प्रदान केला. पर्यटनाच्या या विकासामुळे केवळ आर्थिक फायदाच झाला नाही तर विविध संस्कृतींना जोडण्याचे आणि सामायिक अनुभवांना चालना देण्याचे काम केले आहे. पर्यटनाचा विकास हा एक दीर्घ आणि समृद्ध प्रवास आहे. काळानुसार तांत्रिक आणि सामाजिक बदलांमुळे त्याचे जागतिक उपक्रमात रूपांतर झाले आहे. आजचे पर्यटन क्षेत्र हे केवळ विरंगुळ्याचे साधन नसून सांस्कृतिक आणि आर्थिक देवाणघेवाणीचे महत्त्वाचे माध्यम आहे. पर्यटनाचे स्वरूप. पर्यटनाचे जागतिक स्वरूप. पर्यटन हे एक असे क्षेत्र आहे जे जागतिक स्तरावर पसरले आहे आणि लोकांच्या विविध गरजा आणि इच्छा पूर्ण करते. हे केवळ मनोरंजन आणि विश्रांतीपुरते मर्यादित नाही तर व्यवसाय, शिक्षण, वैद्यकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक हेतूंसाठी प्रवासाचा देखील समावेश आहे. वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनच्या UNWTO म्हणण्यानुसार 2019 मध्ये जगभरात सुमारे 1.5 अब्ज आंतरराष्ट्रीय सहली झाल्या. या आकडेवारीवरून असे दिसून येते की पर्यटन हा आज एक प्रमुख जागतिक उपक्रम बनला आहे, ज्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागला आहे. आर्थिक प्रभाव. जागतिक स्तरावर पर्यटनाचा होणारा आर्थिक परिणाम अत्यंत लक्षणीय आहे. यामुळे विकसनशील आणि विकसित अशा दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. पर्यटनातून परकीय चलन मिळते, रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि विविध क्षेत्रात गुंतवणूक वाढते. उदाहरणार्थ, जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या फ्रान्सला दरवर्षी लाखो पर्यटक आकर्षित करतात. 2019 मध्ये फ्रान्सने 89.4 दशलक्ष आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे स्वागत केले आणि आपल्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव. पर्यटनाचा सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभावही खोलवर आहे. हे लोक आणि संस्कृती यांच्यातील संवादाचे माध्यम आहे. पर्यटकांच्या माध्यमातून विविध संस्कृती मिसळतात आणि त्यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण होते. त्यामुळे भारतातील परदेशी पर्यटकांना भारतीय संस्कृती, खाद्यपदार्थ आणि सणांचा अनुभव येतो, तसेच भारतीय पर्यटकांना परदेशातील संस्कृतींची ओळख होते. तथापि, अतिपर्यटनामुळे स्थानिक सांस्कृतिक वारशावर देखील नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यांच्या संवर्धनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पर्यावरणीय प्रभाव. पर्यटनाचे पर्यावरणीय परिणामही लक्षणीय आहेत. पर्यटकांच्या मोठ्या संख्येमुळे नैसर्गिक स्थळांवरील ताण वाढतो, ज्यामुळे पर्यावरणाचा असमतोल निर्माण होऊ शकतो. उदाहरणार्थ, माउंट एव्हरेस्ट सारख्या पर्यटन स्थळांवर कचऱ्याची समस्या, व्हेनिस सारख्या ठिकाणी पाण्याची पातळी वाढणे अशा समस्या आहेत. त्यामुळे पर्यावरण आणि संसाधनांचे जतन करताना पर्यटनाचा विकास करता यावा, यासाठी आता जागतिक स्तरावर शाश्वत पर्यटनाला चालना दिली जात आहे. उदाहरणार्थ, इको टुरिझमसारखे शाश्वत पर्यटनाचे मॉडेल अवलंबले जात असून त्यात पर्यावरणाशी सुसंवाद राखण्यावर भर दिला जात आहे. पर्यटनाची व्याप्ती. पर्यटनाचे जागतिक महत्त्व. पर्यटन हे जगातील सर्वात वेगाने वाढणारे आर्थिक क्षेत्र आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत त्याचा मोठा वाटा आहे. जागतिक पर्यटन संघटनेच्या UNWTO म्हणण्यानुसार 2019 मध्ये जागतिक स्तरावर पर्यटनातून 1.7 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचे उत्पन्न मिळाले. पर्यटन केवळ आर्थिक विकासाला चालना देत नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे एक प्रमुख साधन आहे. तसेच जगातील विविध देशांमधील राजनैतिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ होण्यास मदत होते. आर्थिक व्याप्ती. पर्यटनाची आर्थिक व्याप्ती खूप व्यापक आहे. हॉटेल, वाहतूक, ट्रॅव्हल सेवा, स्थानिक व्यवसाय आणि पर्यटनाशी संबंधित इतर उद्योग अशा विविध क्षेत्रांवर याचा परिणाम होतो. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग पर्यटनावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, थायलंडच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा वाटा 20% आहे. मालदीवची 30%हून अधिक अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. जागतिक स्तरावर पर्यटनाशी संबंधित रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत.
2019 मध्ये पर्यटन क्षेत्रात सुमारे 330 दशलक्ष रोजगार निर्माण झाले, जे जागतिक मनुष्यबळाच्या सुमारे 10% आहे. सांस्कृतिक व सामाजिक देवाणघेवाण. पर्यटनामुळे सांस्कृतिक आणि सामाजिक देवाणघेवाण वाढते. पर्यटक जेव्हा एखाद्या देशाला किंवा प्रदेशाला भेट देतात, तेव्हा त्यांना तेथील संस्कृती, परंपरा आणि जीवन समजते. यामुळे स्थानिक संस्कृतीचा जागतिक प्रसार होतो. उदाहरणार्थ, भारतीय योग आणि आयुर्वेदासारख्या पद्धती आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय झाल्या आहेत, प्रामुख्याने पर्यटनामुळे. पर्यटनाचा आणखी एक सकारात्मक सामाजिक परिणाम म्हणजे ते स्थानिक समुदायांना सक्षम करते. स्थानिक हस्तकला, पारंपरिक कापड आणि खाद्यपदार्थ अशा सांस्कृतिक घटकांच्या मागणीमुळे स्थानिक कारागीर आणि उद्योजकांसाठी नवीन संधी निर्माण होतात. पर्यावरणीय व्याप्ती. पर्यटनाचा पर्यावरणीय परिणामही लक्षणीय आहे. पर्यटनाचे योग्य व्यवस्थापन केल्यास इको टुरिझम आणि शाश्वत पर्यटन या संकल्पनांसारख्या नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन होण्यास मदत होते. या संकल्पना पर्यटकांना पर्यावरणाविषयी संवेदनशील बनवतात आणि नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनात हातभार लावण्यासाठी प्रेरित करतात. उदाहरणार्थ, कोस्टा रिकामध्ये इकोटुरिझमच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाच्या प्रयत्नांना चालना देण्यात आली आहे. तथापि, अनियंत्रित आणि अति पर्यटनामुळे पर्यावरणाची हानी देखील होऊ शकते. त्यामुळे नैसर्गिक वारशाचे दीर्घकालीन संवर्धन व्हावे यासाठी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. पर्यटन, तीर्थयात्रा, करमणूक आणि विरंगुळा यांच्यातील परस्पर संबंध. पर्यटन आणि तीर्थयात्रा यांचा संबंध. पर्यटन आणि तीर्थक्षेत्र यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. तीर्थयात्रा हा एक विशेष प्रकारचा पर्यटन प्रकार आहे, ज्यामध्ये लोक धार्मिक आणि आध्यात्मिक कारणांसाठी एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देतात. उदाहरण, हरिद्वार, काशी आणि वैष्णोदेवी सारखी धार्मिक स्थळे दरवर्षी लाखो भाविकांना आकर्षित करतात, जे धार्मिक पर्यटनाचा एक प्रमुख भाग आहे. तीर्थयात्रा आणि पर्यटन या दोन्हींमध्ये प्रवास महत्त्वाचा असतो, परंतु तीर्थयात्रेचा हेतू आध्यात्मिक असतो, तर पर्यटनात लोक विश्रांतीसाठी किंवा नवीन ठिकाणे पाहण्यासाठी प्रवास करतात. 2019 मध्ये भारतात 330 दशलक्ष देशांतर्गत यात्रेकरू होते, जे देशाच्या पर्यटन क्षेत्राचा तीर्थक्षेत्राचा एक मोठा भाग आहे याचा पुरावा आहे. पर्यटन आणि मनोरंजन यांच्यातील संबंध. करमणूक हा पर्यटनाचा महत्त्वाचा भाग आहे. दैनंदिन जीवनापासून दूर जाण्यासाठी आणि नवीन अनुभवांचा आनंद घेण्यासाठी लोक प्रवास करतात. मनोरंजन म्हणजे लोकांना आनंद आणि मानसिक विश्रांती प्रदान करणारे क्रियाकलाप. सुट्टीच्या काळात पर्यटनस्थळांवर समुद्रकिनाऱ्यावर जाणे, ट्रेकिंग, वॉटर स्पोर्ट्स असे हे उपक्रम होतात. गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावरील वॉटर स्पोर्ट्स आणि अंदमान निकोबार बेटांवरील स्कूबा डायव्हिंग हे पर्यटकांच्या मनोरंजनाचे प्रमुख साधन आहे. पर्यटन आणि करमणुकीचा जवळचा संबंध आहे, कारण पर्यटन स्थळांवरील करमणुकीच्या सुविधा आणि क्रियाकलाप पर्यटनाला चालना देतात. पर्यटन आणि विश्रांती यांच्यातील संबंध. जेव्हा एखादी व्यक्ती नियमितच्या कामापासून दूर असते आणि त्याच्या आरामासाठी विश्रांती घेत असते किंवा त्याला आवडणाऱ्या इतर क्रिया करत असते. फुरसतीच्या काळात लोक पर्यटनस्थळांना भेट देतात, ज्यामुळे विरंगुळ्याच्या पर्यटनाला चालना मिळते. या प्रकारचे पर्यटन विश्रांती आणि करमणुकीच्या उद्देशाने क्रियाकलापांवर आधारित आहे. उदाहरणे, एखाद्या हिल स्टेशनला भेट देणे, समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालविणे आणि नैसर्गिक ठिकाणी कॅम्पिंग करणे यासारखे क्रिया विश्रांती दरम्यान केले जातात. विरंगुळ्याचा वेळ लोकांना पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी प्रेरित करतो, ज्यामुळे पर्यटन उद्योगाला चालना मिळते. तीर्थयात्रा, मनोरंजन आणि विश्रांतीसह पर्यटनाचा समन्वय. पर्यटन, तीर्थयात्रा, करमणूक आणि विरंगुळा हे सर्व एकमेकांना पूरक आहेत. तीर्थयात्रा हा धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाचा एक भाग आहे, जो लोकांना धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी प्रेरित करतो. पर्यटन स्थळांकडे प्रवाशांना आकर्षित करण्याचे मनोरंजन हे एक प्रमुख साधन आहे, जे सुट्टीच्या काळात त्यांना तणावमुक्ती आणि ताजेतवाने बनविण्याचे काम करते. विरंगुळ्याच्या वेळेत पर्यटनाला चालना मिळते, कारण लोकांना या काळात नवीन ठिकाणी प्रवास करणे आवडते.
उदाहरणार्थ हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड सारखी राज्ये जिथे धार्मिक स्थळे, करमणुकीची ठिकाणे आणि विश्रांतीची ठिकाणे एकत्र उपलब्ध आहेत, ही या 4 पैलूंच्या यशस्वी समन्वयाची उदाहरणे आहेत. पर्यटन, तीर्थयात्रा, करमणूक आणि विरंगुळा एकमेकात गुंतलेले किंवा संबंधित आहेत आणि ते एकमेकांना पूरक आहेत. हे सर्व पर्यटन उपक्रमांचा भाग आहेत, जे लोकांना प्रवास करण्यास आणि नवीन अनुभव घेण्यासाठी प्रेरित करतात. पर्यटनाचे अर्थव्यवस्था, समाज आणि पर्यावरण यावरील परिणाम. अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम. पर्यटन हा एक महत्त्वाची आर्थिक क्रिया आहे जी देश आणि स्थानिक पातळीवर आर्थिक वाढीस हातभार लावतो. रोजगार निर्मिती. पर्यटन उद्योगामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, वाहतूक, मार्गदर्शक सेवा आणि हस्तकला उद्योगात रोजगाराच्या संधी निर्माण होतात. उदाहरणार्थ 2019 मध्ये पर्यटन क्षेत्राने भारतात सुमारे 8% रोजगार उपलब्ध करून दिला. परकीय चलनाचे उत्पन्न. पर्यटनामुळे परदेशी पर्यटक देशात येतात, त्यामुळे परकीय चलनाची प्राप्ती होते. या चलनामुळे देशाचे परकीय चलन बॅलन्स सुधारण्यास मदत होते. उदाहरणार्थ 2019 मध्ये भारताने पर्यटनातून $30 अब्ज परकीय चलन कमावले. स्थानिक व्यवसायांचा विकास. पर्यटनामुळे हस्तकला, कुटीर उद्योग आणि स्थानिक बाजारपेठा यासारख्या छोट्या आणि स्थानिक व्यवसायांना चालना मिळते. उदाहरणार्थ जयपूरच्या बाजारपेठांमध्ये पर्यटकांच्या खरेदीमुळे स्थानिक कारागिरांची उपजीविका वाढते. 2. समाजावर होणारा परिणाम. पर्यटनामुळे समाजात सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सामाजिक बदल घडून येतातच, पण त्याचे नकारात्मक पैलूही असतात. सांस्कृतिक देवाणघेवाण. विविध देश आणि संस्कृतीतील लोक एकमेकांच्या परंपरा, चालीरीती आणि जीवनशैलीशी परिचित होतात. उदाहरणार्थ राजस्थानच्या सांस्कृतिक नृत्य आणि संगीताचे परदेशी पर्यटकांकडून खूप कौतुक केले जाते, जे स्थानिक संस्कृतीला मान्यता देते. स्थानिक जीवनशैलीवर परिणाम. पर्यटनामुळे कधीकधी स्थानिक संस्कृती आणि परंपरांमध्ये बदल होतो. उदाहरणार्थ अतिपर्यटनामुळे काही ठिकाणी पारंपरिक वेशभूषा आणि भाषेत बदल झाला आहे, ज्याचा परिणाम स्थानिक समाजाच्या मूलभूत स्वरूपावर झाला आहे. सामाजिक पायाभूत सुविधांचा विकास. पर्यटनामुळे रस्ते, विमानतळ, वीज, पाणी आणि दळणवळणाच्या सुविधा सुधारतात, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांचे राहणीमानही सुधारते. 3. पर्यावरणावर होणारा परिणाम. पर्यटनाचा पर्यावरणावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होऊ शकतो. सकारात्मक परिणाम. पर्यावरण संरक्षण, इको टुरिझम आणि शाश्वत पर्यटनासारखे नवे पर्यटन प्रकार पर्यावरणविषयक जागरूकता वाढवतात आणि संवर्धन उपक्रमांना प्रोत्साहन देतात. उदाहरणार्थ काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात इको सेन्सिटिव्ह टुरिझमच्या माध्यमातून स्थानिक वन्यजीव आणि परिसंस्थेचे जतन केले जात आहे. नकारात्मक परिणाम. प्रदूषण आणि संसाधनांचा ह्रास. अतिपर्यटनामुळे पाणी, जंगल आणि जमीन यांसारख्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिवापर होतो. उदाहरणार्थ ताजमहालमध्ये पर्यटकांची होणारी गर्दी आणि वाहनांमधून निघणारा धूर यामुळे संगमरवराचा पिवळसरपणा आणि प्रदूषण वाढले आहे. वन्यजीवांवर ताण. काही पर्यटनस्थळांवर पर्यटकांच्या अतिरेकामुळे वन्यजीव आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासावर वाईट परिणाम होतो. उदाहरणार्थ आफ्रिकेतील काही राष्ट्रीय उद्यानांमधील पर्यटकांच्या हालचालींनी प्राण्यांच्या जीवनचक्रात हस्तक्षेप दर्शविला आहे. 4. संतुलित विकासाची गरज. पर्यटनाचे आर्थिक फायदे तसेच त्याचे पर्यावरणीय व सामाजिक परिणाम यांचा समतोल साधणे गरजेचे आहे. शाश्वत पर्यटन. पर्यावरण आणि समाजासाठी शाश्वत पर्यटन मॉडेलचा अवलंब केल्यास पर्यावरणाचे संरक्षण तर होतेच, शिवाय स्थानिक समुदायांना दीर्घकालीन फायदाही होतो. उदाहरणार्थ स्वित्झर्लंडमधील पर्यावरणपूरक रिसॉर्ट्स आणि शाश्वत पर्यटन धोरणे पर्यावरण आणि आर्थिक विकास यांच्यात समतोल राखण्यात यशस्वी ठरली आहेत. धोरणात्मक उपाय. सरकार आणि पर्यटन संस्थांनी पर्यटनाचे दीर्घकालीन परिणाम लक्षात घेऊन धोरणे आखली पाहिजे. उदाहरणार्थ अंदमान निकोबार बेटांवर पर्यटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष नियम लागू करण्यात आले आहेत, जेणेकरून पर्यावरणाचे रक्षण करता येईल. समारोप. पर्यटन हा एक बहुआयामी प्रक्रिया आहे,
जी केवळ आर्थिक विकासास हातभार लावत नाही तर सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सामाजिक सहभागास प्रोत्साहित करतो. त्याची संकल्पना केवळ प्रवासापुरती मर्यादित नसून नवीन वातावरणात व्यक्तींना समृद्धी आणि समाधान प्रदान करणारे अनुभव, गंतव्यस्थाने आणि सेवांचा समन्वय आहे. 2019 मध्ये पर्यटन उद्योगाने जागतिक जीडीपी मध्ये सुमारे 10% योगदान दिले आणि 330 दशलक्षाहून अधिक लोकांना रोजगार प्रदान केला, त्याचे आर्थिक महत्त्व अधोरेखित केले. वाहतूक, निवास आणि करमणूक यासारख्या पर्यटनाशी संबंधित सेवा स्थानिक समुदायांना फायदेशीर ठरतात आणि त्यांना जागतिक स्तरावर नावलौकिक निर्माण करून देतात. तथापि, पर्यटनाचे काही नकारात्मक परिणाम देखील आहेत, जसे की पर्यावरणाचे नुकसान आणि सांस्कृतिक ऱ्हास, जे शाश्वत पर्यटन विकासाद्वारे नियंत्रित केले जाऊ शकतात. त्यासाठी इको टुरिझम आणि शाश्वत पर्यटन अशा संकल्पनांना चालना देणे गरजेचे आहे, जेणेकरून पर्यावरण आणि सांस्कृतिक वारसा जतन करता येईल. शेवटी, पर्यटन हे एक आवश्यक क्षेत्र आहे जे केवळ प्रवाशांचे अनुभव समृद्ध करत नाही तर जागतिक आणि स्थानिक पातळीवर आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय घडामोडींमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.